अकोल्यात पाणी प्रश्नांमुळे संतापाचा भडका. शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाली असून महापालिकेत घागर आंदोलन करत जलप्रदाय विभागात मोठी तोडफोड केली आहे. 5 दिवसातून एकदा पाणी, तेही दूषित. नागरिकांमधून संताप उसळला आहे. पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. अकोला शहराला भेडसावत असलेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आक्रमक झाली आहे. मलकापूर भागात भीषण पाणी टंचाई, त्यातच दूषित पाण्याचा पुरवठा, यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय. या पाणी प्रश्न विरोधात आज माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वाखाली घागर आंदोलन करण्यात आलंय. मोर्चा दरम्यान महापालिकेच्या जलप्रदाय विभागात शिवसैनिकांनी धडक दिली आणि संतप्त होऊन तोडफोड केली आहे. खुर्च्यांची तोडफोड, जोरदार घोषणाबाजी, त्यामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. महापालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार आता अकोल्यात 5 दिवसांनी पाणी पुरवठा केला जाणार आहे. मात्र मलकापूर, जुना शहर परिसर आणि इतर भागांमध्ये पाणीच नाही आणि जिथे आहे तिथे दूषित. या परिस्थिती विरोधात नागरिक संतप्त झाले असून रोज पाणी मिळावं ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मलकापूर प्रभाग 14 मध्ये गेल्या महिन्याभरापासून संडासले सुद्धा झाले पाणी नाही आहे. वारंवार तक्रारी डोईफोडे साहेबांना केल्या, परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं. म्हणून आज आम्ही हा मोर्चा आणला आणि एकदम गढूळ पाणी येत आहे. आणि महिना जर पाणी नाही आहे तर आमचा टॅक्स माफ करा, आम्हाला ग्रामीण मध्ये ठेवा ना. आमचं चांगलं होतं, ग्रामीण मध्ये आम्हाला पाणी मिळत होतं. महानगरपालिकेत ज्यापासून आलं त्यापासून आम्हाला पाणी सुद्धा मिळणं कठीण झालं आणि पाणी मिळतात ते गढूळ आणि त्याच्यात मासाचे तुकडे सुद्धा येत आहेत. म्हणून आम्ही आज हा मोर्चा काढला आणि याच्यापेक्षा तीव्र मोर्चा याच्यानंतर आता आम्ही त्याला 2-4 दिवसाचाच टायमिंग दिला, नाही तर पुरा वाट आम्ही सगळे इथंच राहायला येऊ आणि सगळेजण इथंच करू, एवढंच बोलतो. अकोल्यातील पाणी प्रश्न केवळ तांत्रिक नाही तर प्रशासनाच्या दुर्लक्षाचं फलित आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनामुळे हा मुद्दा आता अधिकच गाजणार आहे. प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होणार आहे हे निश्चित.